सर्वप्रथम सर्वांचे रोहित बरे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. नमस्कार, मला जरा आपलं नाव सांगाल जरा? माझं नाव विक्रांत दत्ताराम चव्हाण. मी उबळे गावामध्ये स्थायिक आहे आणि आमची सगळ्यांची एक युनिटी आहे बऱ्यापैकी. गेली ग्रुपचं नाव सांगाल मला जरा? आमच्या ग्रुपचं नाव आहे भैरी चंडिका परिवर्तन मित्रमंडळ उबळे. आणि हा ग्रुप स्थापन करण्यासाठी आम्ही जे तुम्हाला दिसतात लहान मोठे थोर मोठे आम्ही सर्व एकत्र येऊन हा एक वरिष्ठांचा आणि युतीचा एक आम्ही ग्रुप तयार केलेला आहे आणि आमच्या गावासाठी हा अभिमानाचा आमचा ग्रुप आहे. ही संकल्पना कोणी व कशी निर्माण झाली नांगरणी स्पर्धेची? नाही, ही संकल्पना खास बोलात तर नांगरणी स्पर्धेसाठी तयार नाही झालेली आहे. ही नांगरणी स्पर्धा आमची एक हाऊस म्हणून आमची मोजकीच आहे. आमच्याकडे एक करण ड्रायव्हर म्हणून आहे, गणेश ड्रायव्हर म्हणून आहेत. या पोरांच्या हेतूने आम्ही नांगरणी स्पर्धा तयार केलेली आहे. पण या नांगरणी स्पर्धेतून आम्हाला जे काही 2 पैसे मिळतात किंवा काय भेटतात ते आम्ही आमच्या हायस्कूल असतील किंवा आमची शाळा असेल त्यासाठी आम्ही एक उपक्रम आम्ही स्थापन करतो. त्या उपक्रमामध्ये आम्ही येणारा पैसा आम्ही तिथे खर्च करतो. ओके, याचे नियोजन कसं असतं मला सांगाल जरा? याचं नियोजन बोलात तर तुम्ही आता जे ग्रुप बघताय रोहित दादा, की जो ग्रुप आहे लहान मोठे आम्ही सगळ्यांचं नियोजन एकत्र असतो. सगळे एकामापी येऊन ग्राउंडमध्ये येऊन सगळ्या गोष्टी जे तुम्ही आता ग्राउंड बघताय, आज तर ऊन नाही आहे, ऊन आहे पूर्ण, पाऊस अजिबात नाही आहे, तरी पण आज बघाल तर आपल्या ग्राउंडमध्ये पाणी आहे, चिखलगड. म्हणजे ही आमची एक युनिटी हक्काची आहे, जे आम्ही कुठलेही जातपात धर्म न बाळगता लहान थोर मोठं कोणीही न बघता जे पडेल ते काम करून आमचं ही सगळं संकल्पनेतून आमचाही मंडळ चाललेला आहे. ओके, तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान काय कराल? शेतकऱ्यांना आव्हान एवढंच आहे की बाबा, आता मागील काही आपण 5-6 वर्ष बघितलं तर आपले वाडे ओसाड पडले होते. पण या नांगरणीच्या स्पर्धेमधून प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला 1-2 बैल आहेत. त्या शेतकऱ्यांना एवढंच आहे की बाबा एक त्यांना आवड निर्माण झाली, जे आपण शेतीची जी आवड सगळी निर्माण झाली ती शेतीची आवड त्यांनी अशीच जोपासत राहावी, एवढंच फक्त आम्ही मंडळामार्फत त्यांना आवाहन करू. आता जे शेतकरी युवा वर्ग आता बऱ्यापैकी मुंबई पुणे शहरा ठिकाणी जात आहे, तर त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? आता शहरा ठिकाणी जे जात आहेत, जे आता बाबा मुंबईतून आपली काय 10वी-12वी झाली मुलं की आपली युथ पिढी शहराकडे जाते. 100% शहराकडे आपल्या ह्या विभागामध्ये कुठेही काम नसल्यामुळं किंवा कोणताही धंदा नसल्यामुळे बऱ्यापैकी पिढी आपली मुंबई साईडला सरसावते. पण ते देखील त्यांनी जर ग्रामीण भागामध्ये कुठल्या योजनेचा लाभ घेऊन जर केला तर गावामध्ये 100% शहरापेक्षा जास्त इन्कम घेऊन ते गावामध्ये आपली उदरनिर्वाह करू शकतात. आपण ही जी नांगरणी स्पर्धा राबवतो ही आपले किती वर्ष झाली मला सांगू शकाल जरा? आता हे आपलं पर्व दुसरं आहे. म्हणजे हे दुसरं वर्ष, गेल्या वर्षी झालं आणि ह्या वर्षी आपलं दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षीचा रिस्पॉन्स कसा होता आपल्या शेतकऱ्यांचा? गेल्या वर्षी रिस्पॉन्स नवीनच गावामध्ये झाल्यामुळं आम्हालाही त्याची काही जास्त माहिती नव्हती. रिस्पॉन्स गेल्या वर्षी तरी बोला तरी 47-48 शेतकऱ्यांच्या जोड्या आपल्याकडे आल्या होत्या आणि आत्ताच बघितलं तर आता मगाशी काहीतरी 60च्या प्लस आपण गेलो आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा हा रिस्पॉन्स ऊन असून सुद्धा आपल्याकडे चांगला आहे. बरोबर. मला जर या स्पर्धेविषयी जरा माहिती द्या. बघा, आपण ही जी नांगरणी स्पर्धा आयोजित करतो बऱ्याच काळानंतर आज शेतकऱ्यांना मोठ्या गोष्टीसाठी बऱ्याचपैकी शेतकरी आज या स्पर्धेमध्ये उतरलेत. या स्पर्धेविषयी माहिती सांगायची तर ही नांगरणी स्पर्धा नुसती नांगरणी स्पर्धा नाही आहे. जसा एक नांगर सरळ रेषेमध्ये जातो तसं या शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा एक मूलभूत पाया आहे. मी याची थोडक्यात मांडणी करू इच्छितो. कारण नांगरणी स्पर्धा म्हटली की प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक युवा पिढीचा हे एक अभिमान आणि स्वाभिमान बनलेला आहे. आत्ता आपण जो ग्राउंड केलेला आहे तो किती वेळामध्ये पूर्ण होईल मला जर सांगाल? आत्ता आपण जो हा ग्राउंड केला आहे, गेल्या वर्षी आपण ज्या पहिल्या पर्वामध्ये नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या पहिल्या पर्वामध्ये जो प्रथम क्रमांकाचा जो मानकरी होता ते मैदान आपलं 15.15 सेकंदाला क्लोज झालं होतं. अशा पद्धतीचं आता तेवढंच मैदान आपल्याला आता पाहायला मिळतं आहे. ह्या वर्षी किती वेळेमध्ये कंप्लीट होईल जर सांगाल मला? कारण आता पाऊस पण नाही आहे. आता तेवढं तर सांगू शकत नाही, कारण या ठिकाणी आलेला प्रत्येक जोड्या हा चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स किंवा विविध मैदानं गाजवलेले आहेत. ज्याच्या कुवतीनुसार किंवा कलाकौशल्याने तो जास्तीत जास्त लवकरात लवकर येईल ते आपण ह्या टायमाला बघणारच आहोत. त्याच्यातून आम्हाला पण काहीतरी शिकायला मिळेल किंवा अनुभव एक चांगला पाठीशी राहील. बरोबर. आपण जे आपल्या गावामध्ये शर्यत म्हणजे शर्यती आपले नियोजन करतो तेव्हा आपल्या सगळ्यांचा एक काय अनुभव असतो, रिस्पॉन्स काय असतो?
आम्ही जेव्हा शर्यत किंवा कोणताही जसं दादांनी सांगितल्याप्रमाणे कोणताही उपक्रम असू दे या मंडळाच्या वतीने राबवत असताना आमची ही जी काय फळी दिसते, आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी वयाच्या 50 पुढचे सुद्धा आणि 50च्या खालचे सुद्धा तरुण आमच्यासोबत आहेत. म्हणजे जुनं आणि नवीन अशा सगळ्यांना घेऊन आम्ही एकमताने चाललो आहोत. म्हणजे हे नियोजन करताना कुणाच्याही तोंडातून बाबा हे करूया नको किंवा निगेटिव्ह गोष्ट येत नाही. प्रत्येक गोष्ट जिद्दीने करतो. आता आपण हे ज्या मैदानामध्ये पाणी बघताय तर ते पाणी आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत त्याची व्यवस्था करत होतो. अशी सगळी ही मेहनती आमची जरी ज्येष्ठ दिसली तरी ताकदीनं आणि हिमतीने आणि सगळ्यांच्या पाठीशी खंबीर उभारणारी मंडळी आहे. ओके. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? आता शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करेन की दादांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आज बैलजोडी ही आलेली आहे. फक्त जास्तीत जास्त आज आपल्या ज्या जमिनी ओसाड पडलेल्या आहेत, स्पर्धा म्हटल्यानंतर बैलजोडी प्रत्येकाच्या घरात आले, परंतु आपण शेतीकडे सुद्धा जर कळ दिला तर आपल्याला रोजगाराची संधी मिळेल. आज आपली नाचणी आहे, तिला मार्केटमध्ये एक चांगल्या प्रतीची किंमत आहे. जर आपण नाचणी पीक असेल किंवा विविध पिकांचा जर आपण अभ्यास करून आपल्या कोकणाच्या मातीमध्ये जर पेरण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही आपली माती आपल्याला सोनं पिकवून देणारी आहे. आणि मी शेतकऱ्यांना एवढंच विनंती करेन की या मातीतून जास्तीत जास्त आपल्या तरुण पिढीने व्यावसायिक कसे निर्माण होतील, शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन आपण कशा पद्धतीचा एक स्थानिक व्यावसायिक कसा बनू शकतो या जास्तीत जास्त प्रयत्न करूया, एवढंच मी आवाहन करेन. नमस्कार काका. नमस्कार. मला जरा आपण सगळ्या बालगोपालांना घेऊन जो आता कार्यक्रम करतात त्याबद्दल थोडी माहिती द्या मला जरा. सांगायचं म्हटलं तर आमचा हा जो तुम्ही जो ग्रुप पाहताय यामध्ये विद्यार्थी आहेत, सगळे समाजाचे व्यक्ती मंडळी आहेत, परत संपूर्ण वेगवेगळ्या राजकीय पक्षातलीही मंडळी आहेत. आणि आम्हाला खूप आनंद होतो की ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहे, याचा आनंद होतो आहे. आणि आपल्याला ह्या माध्यमातून वेगवेगळे असे उपक्रम करता येतील यासाठी प्रयत्न चालले आहेत आणि शेतकरी वर्ग आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट होतो आहे, याचा आनंद आहे. खरंच या मंडळासाठी जी स्पर्धा काय असते, काय नियम असतात ते जर सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर आपले 2 दादा आहेत. तर तुमचं मनोगत सांगा जरा. आपल्याकडे स्पर्धा आहेत तर आपल्याला काय वाटतंय? आज आमच्या गावामध्ये कधी नांगरणी स्पर्धेचा कधी भाग नव्हता किंवा आज हे आम्ही करतोय. आम्हाला आवड पहिल्यापासून खूप होती, पण हे घडून आणायचं कसं? बरोबर. तर हे सगळं आमचे जे दिसतात आता सगळे पाठबळ नव्हतं पण थोडक्यात. पाठबळ नव्हतं. तर मग हे सगळे लोक आम्ही एकत्र आलो की बाबा असं असं नियोजन करायचं आहे, करूया का? तर सगळे हिरिरीने सगळ्या गोष्टीत पटापट भाग घ्यायला लागले. त्याच्यानंतर पटापट सगळं नियोजन होत गेलं आणि मग सगळं हा खेळ आणि संपन्न होण्याचा प्रयत्न चित्र झाला बघायला आमचा. मिळते. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. ग्रामदेवत भैरी चंडकी माते की भैरी चंडकी माते की गाव देवी माते की